सरिता, सरिता, काय हो? हे आवरून घे गो. सरिता, रातच्या जेवणाचा काय गो? भात लावचो हा. लावलाय की झाला. पांडू बोलवून दे त्या का, नाहीतर तो तसंच उपाशी राहतलो. बर. आता काय गेलो हा? मग अशी घरातच होतो. मग आता काय गेलो? कोण पांडू का? होय. वर येतो. मग त्याका सांग खाई जाऊ नको. मी समजवते ते का. पण आजी, अगं सुषमा पांडूला शोधायला गेलीये, ती अजून आली नाहीये. जाऊ दे खायता. आपल्यात काय करूचा हा? आपल्याला काय करायचंय म्हणजे? ती आपल्याच घरात राहते ना. पण त्या घरातून गेला तर पिढाच आहे. तुम्ही जाणार नसाल तर मी जाते. काय गरज नाही. ते का येऊचा असात तर येत का, तू जायचा नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर नाही जाणार मी. पण तिला जर काही झालं तर गावातले लोक काय म्हणतील? नायकांच्या घरात राहणारी मुलगी, आणि नायकांनी तिला एकटीलाच बाहेर कसं जाऊ दिलं? तुम्हालाच काळजी असते ना, लोक काय म्हणतील. मग उद्या जर काही भलतंसलतं झालं तर गावकऱ्यांची तोंड तुम्ही कशी बंद करणार आहात? म्हणून म्हटलं मी जाऊन येते. थांबा, तुम्ही नको जाऊ. मी नाताक सांगते. नाथा, नाथा, हे काय रेवलो? नाथा, इलय एकदा आवाज दिला येऊ काय होता तुका? काम करत होते मी. सगळा राहू दे बाजू. त्या सुसल्या पांडुक शोधू केला, अजून इला नाही. जाते काय घेऊन ये. वय पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत?
आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?